शकऱ्या ते बघ शीतल. लका हिला पुरतं वेळ लागलं वाटतं. तिला वगैरे लय वाईट वाटतं राव. बघ की आजा गेला बॉर्डरवर आणि हिला का अशी वागायला लागली. शकऱ्या विचार करायचं म्हणलं ना, शीतल म्हणते त्यात खरं सत्य. तसं नाही रे, अरे त्यांच्यातच काहीतरी झालं असत. मी काय म्हणतोय सच्या, भैया असल्या कामात काय गडबड करत मला नाही वाटत लागा. तू म्हणतोस ते पण खरे म्हणा. बरं ती कमानीचं काय झालं, वर्गणीचं? केले की राव, 2.5 लाख रुपये जमलेत की आता. शीतल, फौजी काका काय म्हणता, लय दिवसानं भेटलात. होय. अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोला की मग. कालचा सगळा प्रकार कळलाय मला. मग अगं असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता सगळ्या गावासमोर तुझं नाव खराब झालं का नाही? फौजी मी केरडत बसणाऱ्यातली नाही, आणि गाव काय बोलतं याची माझं काही घेणं देणं नाही. फक्त अशा कामात काही चूक नाही व्हायला पाहिजे बस. आणि तसं बी जे कालच करायला पाहिजे होतं ते मी आताच करून आले. अगं काय केलंस तू? त्या भैयाला चांगलाच धडा शिकवून आले. आता परत माझ्या वाटेला जायची हिंमत बी करणार नाही. म्हणजे? तर आता मी त्या भैयाच्या घरी गेलते. तिथं ते पाटील साहेब आलते, त्याच्या पक्षाचे प्रमुख. मग काय मी डायरेक्ट जाऊन सगळं सांगितलं जे काय आहे ते. आता मी खरं खरं सांगितलं म्हणून त्या भैयाला राग आला, अंगावर झाला माझ्या. मी एक लावून दिली त्याला. पुढं पुढं काय झालं ते मला नाही माहित. मी आले तिकडनं निघून. असं का केलं शीतल? तुला वाटतंय का तू वागली ते बरोबर आहे म्हणून? हा मग तो भैया अख्ख्या गावाला फसवायला चाललाय. म्हणून का आपण बी त्याच्यासारखंच वागायचं का? पण मी कुठं बघ, युद्धाने जगात कधी शांती येत नसते शीतल. अहो पण समोरचा माणूस जर शांतच बसत नसेल तर आपण तरी काय करायचं? समोरच्यानी जर का फायरिंग सुरू केली ना, तर आपण बी फायरिंग सुरू करायच्या ऐवजी ती कशी थांबल याचा विचार केला पाहिजे. आमचे ब्रिगेडियर साहेब सांगायचे की गांधीजींनी लिहून ठेवलंय, डोळ्यासाठी डोळा असा जर का नियम लावला ना तर सगळं जगच आंधळ होऊन जाईल. काय तुला प्रश्न सोडवायचा ना, त्या प्रश्नाच्या मुळापाशी जायला पाहिजे आणि तिथं गाव घालायचं, आणि असा घालायचा की समोरच्याला कळलं बी नाही पाहिजे आणि आपलं नाव बी नाही आलं पाहिजे. हा आता मला कळलं तुम्ही काय म्हणताय ती. तुला कळलं ना, आता माझी चिंता मिटली. फौजी तुम्ही बिनघोर राहा. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. भैया भैया हे लेटर दिले साहेबांनी, वाच. तुम्ही वाचा. काय लिहिले टॅलेंट वाचलं का? श्री हर्षवर्धन देशमुख, आपणास कळवण्यात येत आहे की आपणास राष्ट्रशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष या पदावरून आपल्या असभ्य वागणूक आणि गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात येत आहे. यांच्या या पक्षाच्या लय काम केले रे आम्ही, लय पैसा वाटला. एका फोनवरती दिवस रात्र पळालोय आम्ही. लय काम केले त्याने, कुत्र्यासारखं पडलोय रे. आईला ती पोरगी आली काय, चार डायलॉग हाणले काय, डायरेक्ट पक्षातून हकलपट्टी. अरे वा, राष्ट्रशक्ती युवा पक्ष वा.
अहो भैया, काय आहे? अहो आपण पेशंट सोडायला नको होत्या भैया. तेच आपण पेशंट धरून बसतो ना, हेच चुकलं आपलं. तिला तिथंच आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. जायला त्या म्हाताऱ्याला तिकडे जेवायला बोलवलं, इकडे त्याला कौतुक कोणाचं त्या आज्याचं. जायला 4 टाळकी मागं घेऊन फिरायला जाते, त्यात कसली आली राखल. अहो भैया, लेट इट गो. काय लेटीत गो बेटीत गो काय नाही. पहिला आपल्या कामाच्या मध्ये मध्ये पाय घालते ना ते दोघं नवरा बायको. राहिल्या त्या दोघाला एकत्र शहीद केलं पाहिजे. अहो भैया, तुम्ही माझं ऐका भैया. आता तुम्ही तुमच्यावर फोकस करा. हा हे टॅलेंट हे बरोबर बोलला. फोकस न हल्ला पाहिजे कामावरचा. भले आपल्याला पक्षातलं काढलं असलं तरी आपला गावातला होल्ड नाही गेला पाहिजे. टॅलेंट अजिबात नाही. अहो भैया, तुम्ही गावचं टेन्शन कशाला घेताय? गाव कुठे जातंय तेव्हा? तसं बी भैया गावात अजून कुणालाच कळलं नसेल. आणि जरी कळलं ना तर आपण स्वतः सांगायचं की बहिणी स्वतःच्या हाताने राजीनामा दिलाय. हा असं सांगायचं आपण. तर राहुल्याकडनं पैसे घेतले पाहिजे. आपल्याला लागतं आता. मी एक काम करतो, गोट्याला राहुल्याकडे पैसे आणाय पाठवतो. अरे हुकलायस काय तू? त्या गोट्याला कुठं पाठवतो? तो अख्ख्या गावभर रिक्षा करून फिरवल. त्या भैयाने रावल्याकडनं पैसे घेतले, आम्ही स्वतः जातो. हो भैया, तुम्ही स्वतः कशाला? हा आम्ही स्वतः जातो. आम्ही स्वतः जाऊन पैसे घेऊन येतो. पण त्याच्याकडनं पैसे घेताना आपण त्याच्याकडनं पैसे घेतले हा कुठल्याही प्रकारचा प्रूफ राहिला नाही पाहिजे. आणि तसं बी लाख जणांना सांगितलं तरी त्या राहुल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तेव्हा? टॅलेंट तिनं आमच्या पाण्यावर पाय दिलाय. आता तिला स्वतःच का नाही बघत. आता सगळ्यांना कळल यो किंग कोब्रा खायचीच आहे ती. देशातील सुशिक्षित राज्य केरळ. शीतल, असम सुटलं की कोड? पण माझं कुठं नाही सुटलं अजून. का ग, काय झालं? राहुल्या, अरे मला सांग, आपण कमान कशी उभी करणार आहे? शीतल, तू डिझाईन अजून बघितली नाहीस? अगं लय ऑसम आहे. अशी सिमेंटची मोठी कमान उभी करायची आणि त्याच्या संगमरवर लावल्याची. कसलं पॉश ना? खरं होय? अगं मग एक आपला भाव होता ना, त्याला साजेशी अशीच कमान उभी करायची. राहुल्या, समज फक्त. हा. आपण जर कमान कमी खर्चात उभी केली आणि उरलेल्या पैशांनी केरळ मधल्या पूरग्रस्तांना मदत केली तर? आता ही मधनच काय काढलं केरळचं? अगं त्यापेक्षा आपण मोठी कमान उभी करू की. अरे मी कमान उभी करायला नाही थोडीच म्हणते. मी फक्त म्हणते की जर का आपल्याला दोन्ही जमलं तर सोन्याहून पिवळं नाही का? अगं पण हे बघ राहुल्या, एक गोष्ट मी तुला नक्की सांगू शकते. आपला ऐक्य असताना तर तो बी हेच म्हणला असता. अरे तो तर उलट म्हणला असता की कमानीचं राहू द्या, आधी त्यांना मदत करा. राहुल्या, अख्खं राज्य बेघर झालंय, लई नुकसान झालंय त्यांचं. अरे लोक तर त्यांना कुठनं मदत करतायत. तर आपण भारतीय म्हणून त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? राहुल्या, विचार कर, त्यांच्या मदतीला सगळ्यात आधी कोण धावून आलं? तर भारतीय सैन्य दल आलं का नाही? तर आपण त्यांची मदत केली तरी त्याच्या आत्म्याला भारीच वाटेल का नाही? मग आपण त्याला सेपरेट वर्गणी गोळा करू की. अरे राहुल्या, अरे सारखी वर्गणी द्यायला जमणार आहे का गावातल्यांना?
ते बी खरंच आहे म्हणा. शीतल, तुझा कसला भारी ब्रेन आहे ग. माझ्याच ब्रेनला काय झालं काय माहित. अगं फास्ट चालना झालंय, लय दिवस झालं. जरा ब्रेनचा व्यायाम करायला पाहिजे. करतो आता. शीतल, करूया मदत आपण. हा फक्त मी त्या भैयाच्या जरा कानावर घालतो. आता त्याला आणि कशा सांगायला पाहिजे. असं कसं, दिस इज अ नॉट. आम्ही एकत्र आहे ना. अरे रावल्या, मी काय म्हणते, तूच कर ना कमानीचा व्यवहार, म्हणजे तुझ्या बाजूनं. त्याला तर पैसा देऊच नकस. आता त्याने तुला दिलं नाही व्यवहार करायला, मग तुझं तू कर की. मग नो 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 नो, त्याला खर्चासाठी द्यायलाच पाहिजे ना. हा, मग एक काम कर. आता काय? हा, हे बघ, असं कर. तो तुझ्याकडे पैसा मागा आला ना की तू त्याला पैसा देऊच नकस, म्हणजे फक्त नाटक कर. मग बघ तो तुझ्याशी कसं वागतोय ते. त्यांना काय होईल मग? त्यानं तुला त्याचं खरं रूप कळ. अरे एकदा वागून तर बघ. जर चांगलं वागला तर बेस्टच आहे, पण जर उलट बोलला, अंगावर आला, तर समज काय तर गडबड नक्कीच आहे म्हणून. शीतल, तुझं काय बी असतंय बघ. अरे रावल्या, एकदा करून तरी बघ. ओके, करतो बाय, करतो. हा, आणि हा, मला फोन करून सांग काय म्हणतोय ती. करतो करतो. शीतलच ना डोक्यात काय बी चाललं असत. असू दे, शीतल तुझ्या डोक्यातली कोडी सोडवून दे, मी माझी पेपरातली कोडी सोडवतो. भावाला हिंदी मध्ये काय म्हणतात पर? भैया. हा भैया, तू? नमस्कार राहुल शेठ. नमस्कार नमस्कार. काय बिजी बिजी नाही ना? कुठलं बीजी आणि पीजी, ती जरा कोडी सोडवत बसलो होतो, तेवढंच म्हणलं जरा मेंदूचा व्यायाम होईल ना. बर राहुल शेठ, हा एक जरा महत्वाचं काम होतं. बोला की काय? अरे ते पैसे दिले होते ना तुझ्याकडे कमानीचे, ते पाहिजेत. का हो? का ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचेत ना, तर लवकरात लवकर काम चालू केलं पाहिजे. चालतंय की, एक मिनिट. शीतल म्हणली तसं करून बघायचं का एकदा? बघू काय करतोय ती. ती खरं बोलत्या का खोट बोलत्या ती तरी कळलं आपल्याला. भैया, नाहीत पैसे. नाहीत म्हणजे? म्हणजे इथं नाहीत. हा, म्हणजे घरी ठेवले असतील ना. एक काम कर, जा घरी घेऊन ये. घरात पण नाहीत. अरे मग कुठे ठेवलेत पैसे? कुठं ठेवल्यात बर? हा, बँकेत ठेवल्यात. अरे बँकेत? बँकेत कोणाला विचारून ठेवलेत तू? बँकेत ठेवलं तर जरा नीट राहतील ना. एवढी मोठी रक्कम जवळ ठेवायची म्हणजे अवघड आहे ना. काय चालेल, बरोबर आहे का नाही? हा, चल आपण बँकेत जाऊन काढून घेऊन येऊ. चल. हा, पण मी काय म्हणतो, ज्याला कुणाला द्यायचे पैसे
त्याला आपण बँकेतनं ट्रान्सफर करू की. लय शहाणपणा करतोय काय? गप पैसे दे म्हणले की द्यायचे. लय पुढचं बोलू नकोस. हे काय जबरदस्ती आहे काय? हाय जबरदस्ती. गप पैसे दे म्हणलं ना द्यायचे. देतो की. गावातलं कोणतर बोलवाय. अरे कशाला कुणाला बोलवायचंय? असं कस मी आज पैसे तुम्हाला दिलं आणि उद्या तुम्ही नाही दिलं म्हणलं तर? अरे मी आहे की गावातलाच, मी आहे प्रूफ. तू काय ह्याचाच माणूस आहेस? गावातलं म्हणजे गुरुजी, आत्माराम तात्या, नाना असं कोणतरी मोठं बोलवतं. जा. ए राव द्या, पैसे दे लवकर हं, आम्हाला निघायचंय. रावले आता बऱ्या बोलांना देतोस का? नाहीतर काय. नाहीतर काय? हं? तुला करून दाखवतो की नाहीतर काय ते. हं? गावात आधी काळा कुत्रा तरी विचारत होता का रे तुला? हं? आम्हाला अक्कल शिकवतोय ती. कॉलर सोड. तुझं आता खरं रूप कळलं काय आहे ती. शीतल सांगत होती तेच बरोबर होत. ए त्या शेतलीचं नाव पण काढून नको. तिथे तर आता अशी जिरवतो का नाही बघच तो. आम्हाला नडते काय? आता मी बी नडतो. देत नाही पैसे. काय करायचं ते कर. ए रावल्या लय बोलतोय बर का तू. भैया कंट्रोल. यातून नंतर बघू. चला तुम्ही. नंतर बघता येईल. बघायचं काय तवा. आपलेच पैसे घेऊन आपल्यावर रुबाब झाडतोय. तुझं कुठलं पैसे? तुझं कुठलं वर्गणीतलं पैसे आहेत ती काय? लय बोलू नको सर रावले. भैया तुम्ही चला. तुम्ही याच्या नाका ना दिलं. चला. टॅलेंट तू गेलास. पुरता गेलास. शेतीला बी जाऊन सांग. भैया चला. जा. हॅलो शीतल. हा रावल्या, काय झालं? सॉरी शीतल. का रे? काय झालंय पण? तू सांगत होती तीच खरं होत. मी चुकलो. अरे रावल्या, पण काय झालं ते तर सांग. अगं तो भैया आला होता दुकानात पैसे मागायला. मी नाही म्हणलो तर माझी कॉलर धरली त्यानं. होय ना? बघ, मी तुला सांगितलं होतं का नाही असंच होणार म्हणून. हो तर. रावल्या, अरे अजून काय केलं तर नाही ना तुला? नाही नाही. पण शीतल चल आपण सगळ्या गावात सांगूया. नाही नाही रावल्या, नको. ऐक माझं. नाही शीतल, सगळ्यांना कळलं पाहिजे तो कसा आहे त्यो. मी जी चूक केली ती आता तू करू नकस. गावातल्या सगळ्या माणसांना असंच वाटतंय की तो खरंच मनापासून सगळं करतोय. त्यात आणि आता तू सांगायला गेलास तर सगळे तुलाच बोलतात की शीतली बोलली म्हणून यो बोलतोय. नाही नाही, मी सांगतो की सगळ्यांना. रावल्या, अरे तू लाख सांगशील र, पण कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे का? मग काय करायचंय? अजून किती दिवस फसवणार आहे तो गावातल्यांना? हा तीच तर. हे बघ, फक्त तू त्या फंद्यात पडू नकस. तू तुझी कामं सुरू ठेव. शेवटी संस्था तर गावाचीच आहे ना. त्यात तो भैया नाही ना. मग आता त्याचीच चाल त्याच्यावर उलटवायची. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमची कामं चालू ठेवा आणि त्या भैयाला बाजूला ठेवा. आता जसं तुझं डोळं उघडलं तसं हळूहळू का होईना पण एक दिवस गावातल्या सगळ्या माणसांचं डोळं उघडत्या. वा मिसेस फौजी, वा ही ऑसम आयडिया. हाय का नाही? हो शीतल, तू पण ऑसम आहेस. सॉरी बर का. अय रावल्या, काय सारखं सारखं सॉरी बोलतोयस र? नाही ग शीतल, हे मलाच कळायला पाहिजे होतं आधी. एवढ्या जवळचा मित्र असून पण तुझ्या विश्वास नाही ठेवला. रावल्या, सच्चे मित्र हे कच्च्या धाग्यानं जोडले नसतात. अरे आपली मैत्री त्या भैयासारखी माणसं तोडू शकत नाहीत. शेवटी माझी माणसं ही माझी हक्काची आहेत.
त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते कायम सोबतीला असत्या.